नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे। आज आम्ही घेऊन आलोय 5 टिपक्यांची रांगोळी। हो, याआधीही टिपक्यांच्या रांगोळी म्हणजेच टिपक्यांची रेडी टू यूज रांगोळीला जो तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार। आणि असेच आम्ही भन्नाट आयडिया आणि नवीन नवीन प्रयोग करत राहू। तुम्ही आमच्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। इथे मी 5x5 म्हणजेच 5 टिपक्यांची रांगोळी काढून घेतली आहे ड्रॉइंग शीटवर। 1 2 3 4 5 असे करून तुम्हाला टिपके ड्रॉ करून घ्यायचे आहेत। अगदी मेजरमेंट घेऊन तुम्हाला हे काम करायचं आहे। टिपक्यां घेतल्या आहेत 4-4 सेंटीमीटरच्या अंतरावर आणि त्यावर आपली रांगोळी काढून घेतली आहे। ह्या आधीच्या व्हिडिओमध्येही मी स्टेप्स करून दाखवलेले की कशी मी माझी रांगोळी काढून घेतली आहे, पण ह्यामध्ये मी ती स्टेप्स स्किप केली आहे कारण मला असं वाटतंय आपल्या सगळ्या मैत्रिणींना टिपक्यांची रांगोळी नक्कीच काढता येते। आणि त्यानंतर घेतली आहे अगदी मार्केटमध्ये अगदी सहजरित्या मिळून जाणारी OHP शीट। हो, बरेच जणांचे कमेंट्समध्ये हे विचारले असतात की ही OHP शीट मिळते कुठून, हा पेपर कोणता आहे आणि खूप सारे क्वेश्चन्स। ह्या सगळ्या क्वेश्चन्सना ह्या व्हिडिओमध्ये मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। काय ना, मार्केटमध्ये रेडी टू यूज रांगोळीचे जे प्राइजेस जर तुम्ही बघितले असतील तर ते मला खूपच जास्त वाटले आणि म्हणूनच हा प्रयोग मी घरी करून बघण्याचा प्रयत्न केला। यूट्यूबवर तसे बरेच व्हिडिओ आहेत, पण छोट्या छोट्या काही टिप्स अँड हॅक्स, आमचे काही केलेल्या प्रयोगामध्ये आम्हाला आलेल्या अडचणी, ह्या सगळ्या मी या व्हिडिओमधून शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि माझ्या मैत्रिणींना अशा रांगोळी घरच्या घरी बनवून वापरण्यासाठी नवीन प्रेरणा नक्कीच देऊ शकेल। आणि मैत्रिणींनो, मला काय वाटतं ना, मार्केटमधून बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत आज, अगदी आपल्याकडे पैसे असताना सुद्धा, पण जी मजा आपण केलेल्या गोष्टी वापरण्यात आहे ना, ती मजा पैशामध्ये नक्कीच मोजता नाही येणार। तर अशा रांगोळी नक्कीच ट्राय करा। अगदी छोट्या छोट्या स्टेप्समधून मी तुम्हाला हेल्प करत जाईल आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर इथे मी काय केलं आहे हे तुम्ही पाहू शकता। इथे मी अगदी समप्रमाणात फेविकॉल घेतला आहे, म्हणजे अगदी तुम्ही कॅपने मेजर केलं तरी चालेल, पण इतका अंदाजा माझ्या मैत्रिणींना नक्कीच येत असेल की अगदी जेवढं फेविकॉल घेतलं आहे तेवढाच पाणी घेऊन आपण ते मिश्रण बनवून घ्यायचं आणि ते मिश्रण हलक्या हलक्या ब्रशच्या मदतीने आपण ते आपल्या OHP शीटवर लावून घ्यायचं आहे। आता आपण काय केलं हे तुम्हाला बरोबर आठवत असेल। आपण पहिली रांगोळी ड्रॉ केली, ती रांगोळी आपण OHP शीटवर पर्मनंट मार्करवर उतरवून घेतली आणि नंतर त्यावर समप्रमाणात फेविकॉल आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते ब्रशच्या हेल्पने म्हणजे मदतीने ते लावून घेतलं। अगदी तुम्ही हलकं हलकं त्याच्यावर लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला जी रांगोळी त्यामध्ये भरायची आहे ती भरायची जशी आपण रांगोळी काढताना भरतो अगदी तशी। आपल्या बॉर्डरच्या बाहेर जाऊन द्यायचं नाही आहे आपल्याला कलर्स, आणि आपल्याला फेविकॉलही त्याच्या बाहेर लावायचा नाही आहे। फेविकॉल लावून झाल्यानंतर जो कलर आपल्याला भरायचा आहे तो कलर आपण जशी रांगोळी काढताना भरतो ना अगदी तसं भरायचं आणि प्रेस करायचं एक पेपर घेऊन। अगदी जर तुम्ही हाताने प्रेस केला तर तुमच्या हाताचे ठसे नाही का उमटणार, म्हणूनच आपण एका साध्या पेपरने किंवा न्यूजपेपरनेही तुम्ही त्यावर ते पेपर ठेवून थोडंसं दाबून प्रेस करून घ्या, जेणेकरून जी रांगोळी इथे तिथे अगदी कशी तरी जर पडलेली असेल तर ती अगदी फेविकॉलमध्ये मर्ज किंवा स्टिक होऊन जाईल। पहिल्या लेअरमध्ये काय होईल ना, जेव्हा तुम्ही झटकाल, आता काय करायचं आहे, आपल्याला एक पेज घ्यायचं आहे किंवा एखादा पेपर घ्यायचं आहे, त्यावर आपल्याला ही अशी रांगोळी अगदी उलटी पुलटी करून झटकून घ्यायची। त्याच्याने काय होईल ना, फेविकॉलला न चिकटलेली रांगोळी सगळी पडून जाईल। आता इथे मी काय केलं ना, पहिला लेअर मारून झाला आहे ना की मी दुसऱ्या बाजूचे कलर मारायला घेतले, ते झटकून घेतले आणि नंतर परत दुसरा लेअर मारून इथे माझी रांगोळी पूर्णपणे कंप्लीट आहे। इथे ते तुम्ही येल्लो स्पॉट्स बघताय का, ते मी ॲक्रेलिकने ब्रशने सोडले आहेत। तेही मी शूट केलंच होतं, पण नंतर मला कळालं की कॅमेरा ऑनच नाही आहे आणि ते राहून गेलं। तर नक्कीच मी ह्याच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आमच्या रांगोळीच्या अशी बरेच गोष्टी दाखवत जाईल। जे ह्या रांगोळीमध्ये मिस झालं आहे डोंट वरी, मी ते नक्कीच नेक्स्ट रांगोळीमध्ये घेऊन येईल। इथे मध्यभागी किंवा सेंटरला मी असा मोठासा मिरर घेतला आहे जेणेकरून रांगोळीला एक वेगळा इफेक्ट यावा
आणि रांगोळीची जी बॉर्डर करून घेतली आहे ना मैत्रिणो, ती व्हाईट कलरची ॲक्रेलिक कलरने बॉर्डर करून घेतली. ॲक्रेलिक कलरची बॉर्डर लवकर सुकावी म्हणून मी इथे ड्रायरचा वापर केला आहे. त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका, ते फक्त आणि फक्त ॲक्रेलिक कलर सुकण्यासाठी वापरला आहे. आता ही रांगोळी ना आपण काय करू शकतो ना, एक गोल आकाराचा एखादा रेड कलरचा लाल कलरचा बेस टाकून त्यावर मध्यभागी ही रांगोळी तुम्ही ठेवू शकता. तीही सुंदर दिसेल. अगदी अशी क्रॉसमध्ये ठेवलात, स्क्वेअरमध्ये ठेवलात तर साईडने त्याला तुम्ही वेगवेगळ्या कलरचे टिपके देऊ शकता, तरीही सुंदर दिसेल. आणि जर काहीच नाही केलं, नुसती रांगोळी तुम्हाला ठेवायची असेल, तुळशीपाशी ठेवायची असेल, देवघरापाशी ठेवायची असेल, उंबरठ्यावर ठेवायची असेल, दारावर ठेवायची असेल आणि कोणत्याही फंक्शनमध्ये ठेवायची असेल तर तुम्ही नक्कीच वापरू शकता. आता काही मैत्रिणींना हा प्रश्न आहे की ही रांगोळी ठेवायची कशी किंवा आपल्या घरात ती कुठे ठेवायची. काय ना, आपल्याकडे इन्व्हिटेशनसारखे खूप सारे इन्व्हिटेशन्स येत असतात, मोठे मोठे इन्व्हिटेशन येतात, साडीचे बॉक्स येतात, शर्टचे बॉक्स येतात. अशा शर्ट किंवा साडीच्या बॉक्समध्ये तुम्ही ते व्यवस्थित ठेवा. याला जास्तीत जास्त फोल्ड नका करू किंवा रबर बँड लावून ठेवू नका, कारण मी बी त्याच्याने त्यावर स्ट्रेच मार्क येतील किंवा काही क्रॅक्स येऊ शकतात. पण मी तुम्हाला तेच सजेस्ट करेल की तुम्ही तशी एखाद्या बॉक्समध्ये ठेवा, ती मस्त राहणार आहे आणि वारंवार वापरता येणारी आहे. तर इथे पाहू शकता काहीसं अशा प्रकारे तुम्ही टिपक्यानेही त्याला सजवू शकता. आणि नाहीच ना जमलं तर ना मैत्रिणींनो, काय करायचं माहिती आहे तुम्हाला. आता म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत, आपल्याला रांगोळी काढण्यासाठी बराच वेळेला वेळ नसतो, पळत रांगोळी काढावी लागते, धावपळ असते. सकाळच्या धावपळीत तुम्हाला ओट्यावर एखादी छोटीशी रांगोळी काढायची असेल तर हा मस्तच ऑप्शन आहे. आता ह्याच्या पुढे काय करायचं आहे, तुम्हाला जर तुमची रांगोळी जरासुद्धा हलवून द्यायची नाही, त्याच्या मागच्या साईडला ना तुम्ही सेलोटेप लावून स्टिक करून ठेवू शकता किंवा 2A टेप लावून चिटकवू शकता. बस डन आहे. नाही, सुंदर अशी छोटीशी रांगोळी. तुम्हाला आमची ही रांगोळी कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि तुम्हाला जर रांगोळी बनवताना काही डाऊट्स असतील, काही समस्या येत असतील, आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की विचारत चला. धन्यवाद.